आपल्या बेडरूम मध्ये ना टीव्ही लागलेला आहे. काम करता करता पण आता टीव्ही बघू शकतो आपण. जी प्री स्किन केअर राहते तर ती सर्व मी इथे ठेवणार आहे. अँड फायनली आपलं आहे ना मायक्रोवेव्ह सुद्धा लागलेलं आहे. माझा फेवरेट पार्ट क्रॉकरी युनिट येतो. माझ्याकडे टाइम मशीन पाहिजे असते मग मी 16 तारखेला गेलो असतो डायरेक्ट. मस्त राहायला आलो असतो 17 तारखेला. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आपला ब्लॉग आहे ना शिफ्टिंग पासून चालू होतं. जुन्या घरचं जेवढं पण सामान आहे म्हणजे डेली यूजचे कपडे, शोपीस वगैरे जे आम्ही घेऊन ठेवलेले होते ते सर्व आम्ही आता नवीन घरी आणलेले आहे आणि ते ना आज अरेंज सुद्धा करायचंय. तिथून काढताना काहीच वाटलं नाही. इथं वरती नेताना एवढं हालत टाईट होते ना, नुसतं वरती जा खाली वरती जा खाली जाम झाले. किती सारे शोपीस आणून ठेवलेले आणि याचे सर्वांचे बॉक्स आहे ना आम्ही पार्किंग मध्येच रिकामे करतोय कारण ना परत वरती नेल्यानं सर्व खराब होईल. अमेरिकन बाई मला नाही माहिती काय बोलता, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बोलतो त्याला. तर हर्षदने हे दिलेलं होतं. हे न्यूयॉर्कचं आहे, न्यूयॉर्कचं आहे. अमेरिकेमध्येच आहे का न्यूयॉर्क? आय डोंट नो गाईज. पण मला इतकं हसायला पण येत आहे कारण की आज एवढी टाईट झालेली ना, एकदम डेंजर झालेलं आहे. आता एवढं सामान आम्हाला सर्व वरती न्यायचं आणि मला असं वाटतं अजून गाडीत थोडंफार सामान असेल का? काढलं पूर्ण? हाय अजून गाडीत सामान आहे. परत जुन्या घरी पण खूप सारं सामान आहे अजून, ते पण घेऊन यायचे. सर्व पसारा वरच्या रूम मध्ये आणलेला आहे आणि आता आहे ना मला इतकं लावायचा कंटाळा आला यार, कळतच नाही कसं लावावं. ते छोटंसं कपाट होतं तिच्यात तरी कसं तरी खोचून भरायचे. आता इथं जागा जास्त झालेली आहे, कपडे कमी झालेले आहे आणि मेन म्हणजे ना इथे आम्हाला हँगिंग वाला लावायचं होतं. इथे ना ऋषीचे सूट टांगायसाठी तो एक पाईप लावायचा होता आणि इकडे ना वरती लावायचं होतं माझ्या साड्या वगैरे टांगायसाठी, पण ते पाईप लावलेले नाहीतर मी साड्या पूर्ण अरेंज करून दिल्या असत्या. आता आम्ही वॉर्डरोब सेट करायला चालू केलेला आहे. आम्ही वॉर्डरोब मध्ये ना सर्वात आधी ऋषीचे कपडे रचतोय. या साईडला ना ऋषीचे जे स्वेटशर्ट किंवा टी शर्ट्स वगैरे आहेत ना ते ठेवते. खाली त्याचे बॅगी पॅन्ट आणि कोरियन पॅन्ट्स वगैरे त्या असतात ना, त्या पॅन्ट्स मी सगळं इथे ठेवते. म्हणजे फॉर्मल वेअर राहणारे जे शर्ट्स वगैरे राहणारे ते या साईडला ठेवणार आहे. आणि तिकडे ऋषी ना त्याचे परफ्यूम रचतोय. ते परफ्यूम घेऊन ठेवलेले इतके ते सर्व रचना चालू आहे आता. आणि आपल्या बेडरूम मध्ये ना टीव्ही लागलेला आहे. ते इतकं भारी वाटतं ना, म्हणजे काम करता करता पण आता टीव्ही बघू शकतो आपण. जे वाटलं ते टीव्हीवर बघू शकतो. युट्यूब वगैरे सर्व चालतं त्या टीव्ही मध्ये पण. तर आपण कधी पण काही पण बघू शकतो. आता सध्याला तर मी तिच्यावर आहे ना गाणे लावलेले आणि खाली पण टीव्ही चालू आहे. खाली ना जयराम भाऊ अमोल भाऊ बसलेले. खाली ते ना आपल्या मोठ्या टीव्हीवर मोठ्या आवाजात गाणे ऐकताय. तुझे परफ्यूम सेट झालेले आहे. किती सारे परफ्यूम गोळा करून ठेवलेले आहे त्याने. छोटे छोटे कुठून आणले रे एवढे? याच्यात काही टेस्टर आहे, काही इतर आहे. पाठीमागे थोडे प्रीमियम वाले जे बॉक्स मध्येच ठेवले, अजून काढले नाही. आणि ह्या साईडला पण भरपूर सारे इथं बॉडी स्प्रे ठेवले पुढे हे. आणि बाकी असे प्रीमियम वाले लॅकॉस्ट वगैरे भरपूर ब्रँडेड आहे. मर्सिडीज आहे ते असे. अजून होते ना तुझ्याकडे? नाही एवढेच आहे, कमी आहे आता खूप. आणि तो आता आणलेले ते वरच्या बॉक्स फोडून लावले ना सगळे. हा का? अजून आणावं लागेल. थोडी जागा आहे ना मग त्याच्यात. बरं. थोडे ना मी अजून परफ्यूम घेऊन टाकतो, म्हणजे पूर्ण भरून टाकतो त्याला. ब्रेक टाइम झालेला. आता आम्ही ना सर्व खिचडी आणि केळीचे चिप्स खातोय. पेट पूजा करूया. पण लावलेली आम्ही टीव्ही वरती. कोणता पिक्चर लावलाय? खिलाडी 786. हा वाव, टीव्हीवर किती भारी वाटतंय ना. पिक्चरच बघत राहा वाटतंय, खावं वाटतंय, पिक्चर बघा वाटतंय आणि झोपा वाटतंय मस्त. आता घर आवरता 6:30 झालेले आहे. बाहेर ना अंधार सुद्धा झालेला आहे. कर्टन नाही ना तर एकदम वेगळंच वाटतंय, एकदम सुनं वाटतंय. आणि तुम्ही बघू शकता माझे किती सारे प्रोडक्ट्स आहेत इथे, इतके सारे प्रोडक्ट्स. आणि मी यातले ना बरेच प्रोडक्ट आता अनबॉक्स केलेले. पूर्ण फुल पॅक होते ते, पूर्ण नवेचे नवे होते. हे बघा या साईडला ना सर्व नवीन प्रोडक्ट्स होते. कंगवे आहेत, नाईट क्रीम्स आहेत. या नाईट क्रीम पण पॅक होत्या. मी आता त्याला ओपन केलेलं आहे. तर वरती ना प्रेशर पंपचं कनेक्शन काढणं चालू आहे, सो त्यामुळे थोडा ठकठुक आवाज येत असेल. अँड अजून सुद्धा खूप सारा पसारा बाकी आहे. हे आहे ऋषीचं वॉर्डरोब. या साईडला ऋषीचे कपडे वगैरे मी लावलेले आहे. अजून खूप सारे कपडे लावायचे बाकी आहे. आणि या साईडला आहे माझं वॉर्डरोब. माझे तर ऑलमोस्ट मी सर्व कपडे इकडे घेऊन आलेले आणि माझे सर्व कपडे लावलेले आहे. माझ्याकडे ट्रेडिशनल वेअर खूप कमी झालेला आहे. या साईडला माझं ज्वेलरी बॉक्स ठेवलेला आहे. यामध्ये माझे सर्व ज्वेलरी वगैरे ठेवलेली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे मला काहीही प्रोग्राम असला तर साडी घालायला, एकदम छान मेकअप करायला, नटायला थटायला किती आवडतं. त्यासाठी मी खूप सारी ज्वेलरी घेऊन ठेवलेली आहे. या साईडला सर्व साडीवरचे ब्लाउजेस लावलेले आहे. आणि वरती ना साड्या मला हँग करायचे, पण मला कळतच नाही. आता तिथला रॉड आणलेला नाही तर तात्पुरता आहे ना हे बॉक्सचे बॉक्स मी वरती ठेवणार आहे. जेव्हा तो रॉड लावू ना तेव्हा मी हँग करेल वरती. आता मी ना बाथरूम मध्ये सर्व सामान अरेंज करते. आणि तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे इतके सारे शीट मास्क आहे ना.
बॉक्स मध्ये ठेवलेलं आहे. यामध्ये सर्व शीट मास्क आहे आणि जेवढे गरजेचे आहे ना तेवढे मी इथे काढून पण ठेवलेले. शीट मास्क पण आहे, इट्स रिमूव्ह नो स्ट्रिप सिंपल. नो स्ट्रिप्स ती पण लावून ठेवलेली, कारण की ती तर मी कधीच यूज करत नाही, ती ऋषी यूज करत राहतो. बट हे शीट मास्क माझ्या खूप कामाचं आहे. तर ती टिश्यू पेपर ठेवलेले जे एक्स्ट्रा वाले आहेत आणि माझा उपटन पावडर पण आहे अशी एक्स्ट्रा वाली, ती पण मी वरती ठेवलेली आहे. जे स्किन केअर असतं, जे फेस मास्क किंवा स्क्रब वगैरे, ते मी सर्व बाथरूम मध्ये ठेवणार आहे, कारण की आपण बाथरूम मध्येच करतो ना स्क्रब वगैरे, किंवा फेस मास्क पण लावतो तर बाथरूम मध्ये लावतो आणि फेस वॉश पण इथले इथे होऊन जाईल. त्यामुळे ना सर्व जे स्किन केअर राहते, जी प्री स्किन केअर राहते, तर ती सर्व मी इथे ठेवणार आहे आणि बाकीचे सिरम वगैरे ना ते बाहेर ठेवणार आहे. एवढे सारे प्रोडक्ट्स आहे माझ्याकडे, मला आज कळाले, मी इतके दिवसांचे काढलेलेच नव्हते. हे बघा, हे सर्व अनपॅक होते, मी आता ओपन केले. हे सर्व फेस वॉश आहेत, एवढे सारे फेस वॉश मी आतापर्यंत वापरलेले पण नाही, इतके सारे. आणि हे सर्व ना मला PR मध्ये आलेले, मी एक पण विकत नाही घेत. मला सर्व PR मध्ये आलेले, मी तेच यूज करत राहते. आणि मी अशाच वा पडली. हा आणि मी अशाच प्रोडक्ट्सला प्रमोट करते जे मला सूट होतात, जे माझ्या स्किनवर सूट होत आहेत. म्हणजे माझी स्किन ना खूप कॉम्बिनेशन स्किन आहे, एकदम सेन्सिटिव्ह वाली. तर मला जे सूट होतं ते ऑब्व्हियसली सर्व स्किन टोनला सूट होईलच. असे एकदम हार्श केमिकल असलेले वगैरे प्रोडक्ट्स मी कधीच प्रमोट करत नाही. टीव्ही बघितला का? हो बघितला. आता रूम मध्ये पण टीव्ही आहे. आता दादा कुठे गेला ना की आपण मस्त या रूम मध्ये टीव्ही बघत जाऊ आणि मस्त झोपत जाऊ. एकदम भारी पिक्चर बघत बघत झोपत जाऊ. टीव्ही तर सगळ्यात भारी आहे. खालची भारी आहे, पण मग खालची रात्रीला आवाज नाही करू देणार ना मम्मी पप्पा, त्याच्यामुळे आपण रूम मध्ये बघत जाऊ मस्त झोपल्या झोपल्या. रूम साऊंड प्रूफ आहे ना, काय होतं खाली पण ते आपला जे साऊंड आहे ना त्याचा आवाज इतका येतो, इथपर्यंत आवाज येतो. मला इथे इरिटेट व्हायला लागलं होतं दुपारी, इतका आवाज होता त्याचा. मग मी कमी करायला लावला होता. आणि तू कटिंग केली वाटतंय ना? हो. अशी काय कटिंग केली? घेमेलं कट, फेड कट आहे, फेड. माग चांगली केली होती. आता ना वाढू दे मस्त. मग मी तुला आहे ना एक कट आहे कोरियन कट, तो सांगाल तो कर. ओके. हा? कुठून आणलं? उटी? हा ते उटीवरून घेतलेलं आहे दादाने. हवा मार त्याच्यातून, वास इतका छान येतो ना. वास? हा घे तू, असं कर. हा कर. वास कस काय येतो त्याच्यातून? मग भैया जादू येऊ. बेडरूम सेट झालेले आणि आता ना आम्ही किचन सेट करतोय. किचन मधलं फक्त हे जे क्रॉकरी युनिट आहे ना ते सेट करणं चालू आहे. थोडं फार राहिलेलं आहे. आणि या साईडला आहे ना वरती काचेच्या बॉटल, ग्लास, बाउल, परत खाली एक केटली वगैरे ते सर्व लावलेलं आहे. आता एक डिनर सेट आहे तो लावायचा बाकी फक्त. आजचा आहे नेक्स्ट डे आणि नेक्स्ट डे ची मॉर्निंग आहे ना आमची नवीन घरीच झालेली आहे. झालं असं, रात्रीला आम्ही इथे पिक्चर बघत होतो, तर रात्रीला आम्ही इथेच सोफ्यावरच झोपून राहिलो होतो. कधी झोप लागली कळालीच नाही आम्हाला. ना आपल्या जुन्या घरी झोपायला जायचं होतं पण झालं नाही, डायरेक्ट इथंच झोपून राहिलो, लक्षच राहिलं नाही. अँड फायनली आपलं आहे ना मायक्रोवेव्ह सुद्धा लागलेलं आहे बघा. मायक्रोवेव्ह सुद्धा लागलेलं आहे. आम्हाला इतकं धाकधूक होती माहिती का, हे इथे बसतं का नाही, पण फायनली इथे ते बसलेलं आहे. इतकं सुंदर प्रिटी दिसतंय ना. मी एकदम टचवालं घेतलेलं आहे आणि सर्व ना फोनवर कनेक्ट होईल ना असं वाला घेतलेलं आहे. म्हणजे फोनवरून आपण त्याचा टाइम सेट करू शकतो किंवा काय बनवायचं ते सर्व फोनवरून आपण ऑपरेट करू शकतो. याला ना आता चालू कसं करायचं हे मला माहित नाहीये. इथे लिहिलेलं आहे स्कॅन हिअर फॉर ओनर मॅन्युअल, पण काय ते काय माहिती. युट्यूबला वगैरे बघावं लागेल आता की हे कसं ऑपरेट होतं, कारण ना याचा डेमोच नाही दिला आम्हाला. मला वाटतं ते ना त्याला स्कॅन केल्यावर मग ते माहिती सांगतं की कसं ऑपरेट करायचं त्याला पण फोन. त्या माहितीपेक्षा ना आपण युट्यूबला बघूयात. युट्यूब बेस्ट आहे, युट्यूबला सर्व माहिती राहते. आणि आपलं मिक्सर सुद्धा ठेवलेलं आहे आम्ही इथे. वाव. जेव्हा युज करायचं असेल ना मिक्सर तेव्हा असं समोर घ्यायचं, इथे असं लावायचं अँड सुरू डिंग 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 डिंग. म्हणजे येतं ना असं एकदम मध्ये जाऊन करायची गरज नाही, बाहेर पण घेता येतं. ते एकदम छान आहे यार, ही सोय मला खूप जास्त आवडली. काय व्हायचं माहिती का, आमचं पहिलं मिक्सर आहे ना गॅसच्या शेजारी होतं. तर गॅसवरचं काही पण उडालं ना तर ते पूर्ण मिक्सर मध्ये जाऊन बसायचं, इतकं घाण व्हायचं ते मिक्सर. आणि आता फायनली हे बंद होतं ना, तर आता मिक्सर आणि हे खराब नाही होणार. हे लागत का नाही, पण लागते थोडी पुढं आलेली होती. गाइस माझा फेवरेट पार्ट क्रॉकरी युनिट. क्रॉकरी युनिट मध्ये ना इतके सुंदर ग्लास ठेवलेले आणि यामधला ना माझा फेवरेट ग्लास सांगते, हा वाला.
मला पिक्चर मध्ये नाही दिसत का वाईन वगैरे पित राहतात असं मस्त ह्या ग्लास मध्ये ना, तर मी यामध्ये ना ज्यूस वगैरे पित जाणार आहे. बीटरूटचा ज्यूस मला खूप जास्त आवडतो. मी की नाही आता बीटरूटचा ज्यूस पित जाणार आहे. आमच्या घरापासून ना मंडी एकदम जवळ आहे, तर मी त्या मंडीमध्ये जाईल, बीटरूट आणत जाईल आणि मस्त ज्यूस करून पित जाईल. एक गली सोडल्यावरच मंडी. हा लगेच आहे. जुन्या घरी ना खूप लांब होती मंडी, पण इथं ना असं गल्लीच्या बाहेर गेलं की लगेच मंडी आहे. हे पण खूप सुंदर आहे यार, हे पण मला लय आवडलं. इतकं क्यूट आहे, इतकं सुंदर आहे यार, इतकं भारी आहे, इतकं हे काय बोले यार, इतके सुंदर कप आहे ना, खूप खूप सुंदर आहे. आपण याच्यात काय करायचं, आपण तर चहा पित नाही. काय त्याला शो साठी आणलंय आपण, यूज नाही करणार. एकदा तरी करेल मी व्हिडिओ साठी. हा व्हिडिओ साठी करू. आणि हे सर्व क्रॉकरी युनिट आहे ना आम्ही फक्त शो साठी आणलेलं आहे. आम्ही याच्यामधलं काही यूज नाही करणार आहे, बट मी व्हिडिओ साठी वगैरे करेल. मी मिनी ब्लॉग करते ना, जसं रेसिपी वगैरे काय पण बनवते तर मी शेअर करत राहते. तर मी आता मस्त ते बनवत जाईल आणि यामध्ये सजवत जाईल, मग ते छान वाटेल ना, त्यासाठी पण आणलेलं. आणि ही ग्लास बॉटल, आपलं ओरिओ शेकची रेसिपी राहिलीच बघ, एकदा सांगू आपण त्या ग्लास मध्ये. इकडे राहायला आल्यावर ना आम्ही इतके छान छान व्हिडिओ शूट करणार आहे ना, सेपरेट. मी तर खूप सुंदर व्हिडिओज करणार आहे, लाईक मेकअप व्हिडिओज, कुकिंग व्हिडिओज, सर्व टाईपचे व्हिडिओज बनवत जाणार आहे. दृष्टीने बघा कसे मॅग्नेट लावून दिलेले. हे मॅग्नेट नाही, ऍक्च्युली आम्ही फ्रीजला लावायला आणलेले होते, पण ते फ्रीजला बसतच नाही, तर फायनली ते फ्रीज डोअरला बसलेले. इतके सुंदर लावले ना, त्याने ना असे एका साईडला लावले होते, ते तर खूप सुंदर दिसत होते, पण ना ते कोणी पण पटकन काढून घेईल. आता हर्षदने कसं काढलं तसंच कोणीतरी अजून काढल, म्हणून त्याला वरती लावून दिलेले. गोवावरून पण आणले होते का एवढेच? नाही यार, गोव्यावरून नव्हते आणलेले. मला पण वाटते गोव्यावरून आणले होते, आणले नव्हते का आम्ही? पण ते सापडतच नाही आता. जेव्हा आपलं फायनल जुनं घर रिकामं होईल ना, तेव्हा सापडेल अजून खूप साऱ्या गोष्टी. हे नाही, हे मला लय आवडलेलं. किती पण पसारा आवडला ना तरी पसारा होऊच लागला. इतके सारे खोकडे आम्ही मागच भंगारवाल्याला दिले आणि आता अजून पडले, भंगारवाल्याला द्यावं लागेल. खूप सारे आता इकडे आता सर्व गोष्टी आलेल्या आहे ना, म्हणजे कपडे वगैरे सर्व सेटअप झालेलं आहे ना, त्यामुळे ना आता जुन्या घरी जाऊच वाटत नाहीये. इथंच थांबावं वाटतंय, है ना हर्षद? हर्षद हालतच नाही, इथंच पडलेला आहे. आणि टीव्ही बघायला तर खूप मजा येते यार. आम्ही रात्रीच्या टाइमला ना सिरीज बघत होतो, इतकं मजा आली ना, एकदम भारी वाटत. असं वाटत थिएटर मध्ये जाऊन आपण मूवी बघतोय. थिएटर नसतं ते, थिएटर असतं. मूवी थिएटर. अरे बोलताना थिएटर मध्ये बोलू का, असं नॉर्मलीच बोलणार ना माणूस. थिएटर ना, मग तू थिएटर म्हणली. थिएटर प्रत्येक गोष्टीला टोकणं ऋषीची आदत झालेली, आदत एकदम घाणेरडी आदत त्याची. स्कूबी आपली छोटीशी स्कूबी ना, ही कुठे ठेवायची? ड्रेसिंग टेबलवर ठेवणार होतं. हा यार, ड्रेसिंग टेबलवर पण क्यूट दिसल, पण माझ्या ड्रेसिंग टेबलवर प्लीज नका ठेवू, कारण की मला तिथे ना खूप सारी जागा कमी पडते. कारण की मग मेकअप करायला लागले ना, एवढी सारी जागा लागते मला, पूर्ण प्रोडक्ट्स असे पडतात माझ्याकडनं. मग त्याच्यामुळे ना माझा ड्रेसिंग टेबल एकदम मोकळा पाहिजे मला. स्टडी टेबलवर ठेवलं, मग मी अभ्यास करताना असं ठेवलं. तू तेच करशील, मग अभ्यास नाही करणार. नाही काही नाही. गाईज, मी फर्स्ट टाइम ऋषीच्या फोनमध्ये ब्लॉग शूट करते, कारण की माझ्या फोनमध्ये अजिबात चार्जिंग नाहीये आणि चार्जर ना आपल्या जुन्या घरी राहिलेले आहे. आता ना आम्ही थोडंफार फ्रेश होतो, जुन्या घरी पण जातो, चार्जर वगैरे घेऊन येतो, पेटपूजा करून येतो, मग परत कामाला लागतो. हर्षदची रूम आहे आणि आई पप्पाची रूम आहे ना, ती पण आवरायची आणि ती पण सेटअप करायची. बरं झालं मग, बरं झालं तुम्ही गच्चीवर झोपा. मग तुमच्या गच्चीला तुम्ही गच्चीवर झोपा. पण आता इथं आहे ना सगळ्यांना सेपरेट चार्जर घ्यावं लागेल, कारण की सगळ्यांची सेपरेट रूम आहे ना, मग तिथंच फोन चार्जिंग. माझं तर आहे गो, तुम्ही बघून घ्या. मलाच नाहीये, माझ्याकडे अडॅप्टर आहे, आता पिन घेऊन टाकलं. आम्ही ना राजस्थानवरून आणलेलं होतं, किती क्यूट दिसतंय यार ते तिथे ठेवलेलं. असं वाटतं बसलेलं आहे तिथे कोणीतरी मस्त निवांत. मागून सनलाईट आहे त्यामुळे अजूनच भारी वाटतंय. आणि इथे ना असे काच आहे, त्यामुळे ना एकदम छान प्रॉपर सनलाईट येतो, त्याच्यामुळे ते एकदम भारी लुक येतोय घराला. आता असं वाटतंय कधी येतो, माझ्याकडे टाइम मशीन पाहिजे असते, मग मी 16 तारखेला गेलो असतो डायरेक्ट 16ला गेला असता. मग मस्त राहायला आलो असतो 17 तारखेला. वा 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 बेटे वा. जेव्हा घराचं काम चालू होतं तेव्हा एक्साइटमेंट नव्हती, पण आता आपण सामान आणतोय लावतोय ना, अजून मज्जा येते, मग एक्साइटमेंट वाढत चालली. आणि इकडे ना किती पण काम असलं ना असं वाटतच नाही, कंटाळाच येत नाही, असं करतच राहावं वाटतं.
भूक लागत नाही, झोप लागत नाही, काहीच नाही. असं वाटतं काम करतच राहायचं, सेटअप करतच राहायचं, पुसत राहायचं, सामान लावत राहायचं, असं कंटाळाच येऊ नाही लागला. मी तर चालले फ्रेश वगैरे व्हायला. आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. My palms play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted. You've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through.